हाय हॅलो नमस्कार। तर 2 किलो कैरीचे लोणचं कमी साहित्यामध्ये कैरीचं लोणचं बनवणार आहे। बघू शकता बाजारामधून 2 किलो कैरी आणली, त्यांच्याकडूनच फोडून स्वच्छ करून त्यामधल्या बिया काढून घेतल्या। 2 चमचे हळदी पावडर आणि 3 चमचे मीठ टाकून घेते। टाकून याला एकत्र करून घेतले आहे। तर 4 चम्मच कमी तिखटवालं आणि पाव किलो मोहरी मंद गॅसवर कढईमध्ये भाजून घेतली आहे। मिक्सरला थोडंसं ओबड-धोबड काढून घेतली, त्यामध्ये टाकून घेतलं। 2 किलोसाठी मी एकच रामबंधू लोणचे मसाला टाकणार आहे। पुन्हा एकत्र करून घ्यायचं एकजीव अशा पद्धतीने। मोहरीची डाळ पाव किलो घेतली मी। आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त सुद्धा करू शकतो, पण आमच्या इथे मसाला जरा जास्तच आवडतो, त्याच्यामुळे जास्त थोडा प्रमाणात मसाला टाकणार आहे मी घरचाच। अशा पद्धतीने एकजीव करून घेतले। मग गॅसवरती आपल्या आवडीप्रमाणे ऑइल गरम करून घेतले मंद गॅसवर कडकडीत। लसूण भरपूर सारा टाकून घ्यायचा, एकत्र करून घ्यायचं जे दोन्ही। मग याच्यामध्ये थंड झाल्यावर तेल टाकून घ्यायचं। अगदी कमी वेळेत तयार होतो हा लोणचं, कमीत कमी साहित्यामध्ये, पण खाण्यासाठी अप्रतिम लागतो। पुन्हा एकत्र करून घ्यायचं। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किती सुंदर असा दिसायला लागलाय लोणचं। थोडासा कॅमेरामध्ये कलर थोडासा काळपट वाटतो, पण हा लालसर कलर आहे। बघू शकता किती सुंदर असा लोणचं तयार आहे। आणि नंतर काचेच्या भरणीमध्ये आपण ठेवून द्यायचा। तर धन्यवाद, एकदा नक्की करून बघा। अशा पद्धतीने लोणचं एकदम गावाकडच्या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवलं आहे, बघू शकता तुम्ही।